तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अमित शहांसोबत या दोन्ही नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। अजित पवार दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता ही कमी आहे, तर महायुतीतील जागा वाटपासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। शिवाजी, खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार येत नाहीयेत। याचा काय अर्थ घ्यायचा आणि सोबतच अमित शहांसोबतच्या चर्चेत काय विषय चर्चेले जाऊ शकतात? काय नेमका जागा वाटपावर तोडगा येऊ शकतो? काय शक्यता आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी बैठक आहे राजधानी दिल्ली या ठिकाणी, ही नक्षलग्रस्त राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे। या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री राजधानी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे। आणि या भेटी दरम्यान खास करून जर पाहिलं तर छत्तीसगड हे जे महाराष्ट्राच्या लागून असलेलं राज्य आहे, त्या ठिकाणी कालच 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करणारा सुरक्षा दलाला यश मिळालेलं आहे। त्यानंतर ही तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी अशा प्रकारची बैठक होत असते, मात्र आज जे आहे देशातील 8 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे सांगितलंय। महाराष्ट्र, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांच्यासोबत काही बैठक होण्याची शक्यता आहे का, हे महत्त्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने माहिती समोर येत आहे, अजित पवार यांना खूप कमी जागा दिल्यामुळे अजित पवार या गटामध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळते। त्यामुळे अनेक लोक जे आहे पुन्हा एकदा दिल्या घरी परत जाताना पाहायला मिळते। शरद पवार यांच्यासोबत तुतारी हातात घेताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलं तर अजित पवार जर बाहेर पडले तर फटका सर्वाधिक भाजपला बसणार आहे आणि फायदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होईल असं तज्ज्ञांचं मत आहे। कारण अधिकच्या जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळतील, मात्र भाजपवरती पुन्हा एकदा ठपका पडू शकतो की एका पक्षाला सोबत घेतलं आणि नंतर वापरून सोडून दिलं, त्यामुळे भाजपला मोठा फटका बसेल। दुसरीकडे भाजपचे जे कार्यकर्ते आहे, निष्ठावंत विचार असलेला पक्षाचा विचार असलेला जो कार्यकर्ता आहे, त्या पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्याला एक मोठं बळ मिळेल। कारण अजित पवार सोबत आल्यामुळं पक्षाचा जो विचारधारा मानणारा कार्यकर्ता होता त्याला मोठा देण पक्षाला खरंय शिवाजी, एकीकडे भाजपचे जे विचारवंत कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे भाजपचे जे मतदार आहेत त्यांचीही एक भूमिका आहे। आणि त्यामुळे नेमकं या दौऱ्यातून काय स्पष्ट होतं, काय राजकीय अर्थ समोर येतात, काय राजकीय निर्णय समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।